विनंती करायची, काँग्रेस पक्ष आपण मोठ्या प्रमाणात वाढवेल, परंतु पाटील साहेब आपल्याला नम्र विनंती करायची आहे की आम्ही सगळं करू शकतो, लढू शकतो, सगळं करू शकतो, पण पाठीमागं वळून बघितलं तर तू पुढे लढ म्हणणारा कोणतरी पाहिजे आम्हाला. तुम्ही तरुण कार्यकर्ते, संपर्क मंत्री तुमच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत. आम्हाला ताकद द्या, आमच्या विभागात विकासात्मक आम्हाला ताकद द्या. मग बघा येणाऱ्या 2014 ग्रामपंचायतची कुठली निवडणूक असू द्या, सोसायटी असू द्या, कारखाना असू द्या, आम्ही ती घेतल्याशिवाय राहणार नाही. मी एवढंच जाता कार्यकर्त्यांना पण सांगायचं की मित्रांनो, आपण 4 तालुक्यातले कार्यकर्ते एकत्र झालो नाही. आपल्याकडे यंत्रणा चिडवायची नाही, आपल्याकडे यंत्रणा कार्यकर्त्यांची आहे. माझ्या कार्यकर्त्यावर जेवढा आमचा विश्वास आहे तेवढा आम्ही कुणावरही ठेवणार नाही. आणि त्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी अतिशय एकजणाने काम केलं पाहिजे. माझ्या पृथ्वीराज बाबांची मान या महाराष्ट्रात जर उंच करायची असेल तर सातारा जिल्ह्यातला प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आपल्याला जिंकावं लागेल. नव्हे तर आपण जिंकून दाखवू, एवढीच प्रतिज्ञा या ठिकाणी करतो.